बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आल्याचा एकीकडे आनंद तर आहे, तर दुसरीकडे नाराजीचा सूर देखील उमटताना दिसतोय। बीडच्या रेल्वेमुळे शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वेचं स्वप्न पूर्ण तर झालं खरं, मात्र श्रेयवादात व्यस्त असलेल्या नेत्यांचं शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। बीडच्या रेल्वेमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, रेल्वेचं स्वप्न पूर्ण, श्रेयवादात नेते व्यस्त, शेतकऱ्यांकडे मात्र नेत्यांचं दुर्लक्ष। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अहिल्यानगर ते बीड रेल्वेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हिरवा झेंडा मिळाला। ही रेल्वे सुरू झाल्यानं तब्बल 40 वर्षापासून बीडकरांनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं। बीड जिल्ह्यातील लोकांच्या दृष्टीनं हा कौतुकाचा विषय आहे। मात्र धुळे सोलापूर महामार्गावर बार्शी नाका परिसरात गोरेवस्ते येथे रेल्वे रुळालगत असलेल्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। आपल्या घरात, गोठ्यात आणि अंगणात पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान झाल्याचं शेतकरी सांगतायत। रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार सुरू असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला। मंत्री, खासदार, आमदार यांनी शेतावर येत पाहणी करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। रोज केजला जाणारे येणारे आमदार खासदार त्यांनी बी बघायला पाहिजे ना। मग आमचे काय हाल आहेत सध्या तर बघायला कोण आम्हाला वालीदारच नाही। रेल्वे विभागाने तक्रार केली, हा रेल्वे विभागाला बी तक्रार केलेली आहे। ते अखिल साहेब तर आमचे फोनच उचलत नाहीत आणि आलो गेलोच करतात। नाही तर आम्ही सरळ सरळ उपोषणाला बसणार आहे। शेतकऱ्यांच्या घराजवळून जवळजवळ 50 ते 60 फुटांवर रेल्वे ट्रॅक आहे आणि त्याच ठिकाणाहून धुळे सोलापूर नॅशनल हायवे देखील जातो। सध्या बीड जिल्ह्यात 10 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। रस्त्यावरील पाणी या रेल्वे ट्रॅकच्या भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात, घरात, अंगणात आणि गोठ्यात शिरलंय। त्यामुळे शेतीचं नुकसान झालं असून त्याची भरपाई रेल्वे विभागानं करून द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। पूर्ण 3 किलोमीटर पासून पाणी येत आहे। ते माझ्या पूर्ण शेतामध्ये, घराजवळ पूर्ण पाणी जात आहे, जनावराखाली पाणी जात आहे आणि त्यांनी पूर्ण नाली काढून देतो म्हणले, ती नाली काढून दिलेली नाही। हे रेल्वेचा गलथान कारभार असा। आम्हाला आश्वासन दिलं तर अखिला साहेबनी, इंजिनियर अखिला साहेब, की पूर्ण तुम्हाला नाली काढून देऊ। त्यांनी नाली काढून दिलेली नाही, अर्धवटच ठेवलेली। सततच्या पावसानं शेतकरी संकटात सापडला। परिणामी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नदी नाल्याकाठची उभी पिकं अक्षरशः वाहून गेली आहे। सगळं पाणी ते आमच्या शेतीमध्ये उतरलेलं आहे आणि आम्ही त्यांना नाली काढून दिली, काढून देत नव्हतो पण काढून दिली। समोरचं काढून देत नाही, त्यामुळे सगळं पाणी साचलेलं आहे। आमच्या घरामध्ये, जनावरापाशी, कडब्याखाली, वैरणीमध्ये, धानामध्ये सगळं पाणी आहे। बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आल्याचा आनंद आहे, मात्र याच रेल्वेनं शेतकऱ्यांना नाहक त्रासही होतोय। रेल्वे विभागाचा गलथान कारभार पाहायला मिळाला तर रेल्वे रुळाच्या बाजूने असलेली शेती सध्या पूर्णपणे पाण्याखाली आहे। बीड रेल्वेवरून पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू होता, परंतु आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही लक्ष देणार का, असा सवाल शेतकरी करतात। रेल्वे विभाग मात्र याची कसल्याही प्रकारची दखल घेत नाहीत। मात्र बीडचे खासदार, आमदार यांनी एकदा ज्या ट्रॅकवर यावं, रेल्वेच्या ट्रॅकपासून अगदी 50 फुटावर या शेतकऱ्याचं घर आहे आणि या शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी आता शेतकऱ्याकडून केली जात आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।